नवनाथ दादांना आपण पाहतो नॉस्ट्राईक यांना दोन सख्खे बंधू आपण पाहतोय जे मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये आले टीम केंजळवाडी संघाकडून. अगदी दोन सख्खे भाऊ सोबत असतील तर काही शक्य करू शकतात. तशीच जोडी आपण पाहतोय नवनाथ आणि अनिल दादांना आपण पाहतोय. समोर मात्र वैभव उतेकर आहे. ओव्हर दी विकेट पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा करणारा एक चतुर चालक आणि एक भेदक मारा करणारा गोलंदाज अर्थातच वैभव उतेकर. समोर अनिल फटका खेळलाय इनफिल्ड आपण पाहतोय अगदी कव्हर केले जाते. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक असणारा चेंडू फील्ड करतोय. त्या दरम्यान 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने सुरुवात होते धाव फलकाची. अर्थातच या 2 धावा बॅटर अनिल दादांच्या बॅट मधून आल्यात. सर्वांना विनंती असेल ज्या संघाने आपली एंट्री या स्पर्धेमध्ये केल्या त्यांनी एंट्री फी आपली जमा करायची विनंती. आता मात्र आपण पाहतोय गॅप शोधून काढला जातोय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. अगदी या चेंडूवरती चौकार आलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहतोय चेंज केलं जात आहे. थोडासा लॉंगॉनवरचा क्षेत्ररक्षक वाईड आणला जातोय. अगदी आपण पाहतोय मिड विकेट वरती तर मात्र लॉंगॉनवरती दुसरा म्हणजे ऑन साइड वरती 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डांगेष्टेवाडी संघाच्या माध्यमातून तैनात केलेत. चेंडू ऑन बॉडी वरती फेकी केला जाईल का? हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. अगदी आपण पाहतोय चेंडू निर्धाव येत असताना संघाची धावसंख्या स्टेबल राईट स्थिर राहणार आहे. धाव फलकावरती 3 चेंडू पूर्ण आणि 6 धावा. ही मॅच देखील तितकीच रंगतदार होणार आहे. डांगेष्टेवाडी विपक्ष केंजळवाडी दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. फटका खेळलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू मात्र वन बाउन्स निघून जातोय. चौकार येतोय. अगदी मिसी स्ट्रोक होता परंतु आपण पाहतो टॉस का बॉस मध्ये कॅमेरामॅन विनंती असेल टॉस का बॉस मध्ये फोकस करायचं आहे. दीपकला आपण पाहतोय ज्याच्या खेळीमध्ये वैयक्तिक सलग 5 षटकार आले होते आणि गोलंदाजी करताना फक्त 1 धाव खर्चित केली होती. तोच दीपक आपण पाहतोय. त्याच्या खेळाला मात्र सन्मानित केला जात आहे. वेल प्लेड दीपक. असाच खेळ करत राहा. या मॅच मध्ये तसा केलास तसाच तिथून पुढील मॅच मध्ये देखील खेळ आणि अगदी तुझ्या नो बॉल असाच खेळ भविष्यामध्ये देखील करत राहा. असाच चांगला खेळत राहा. वेल प्लेड दीपक. थँक्यू डीजे. धन्यवाद. अगदी आपण पाहतोय भीमर चेंडू होता. नो बॉल घोषित केला जातो पंचांच्या माध्यमातून. आता मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिट वरती फलंदाज फक्त रनआउट असेल याची देखील नोंद घ्या. आज मेरे प्रमोशन की थँक्यू डीजे. फटका खेळलाय. फ्री हिटचा पुरेपूर समाचार घेतला जाईल का नाहीये? धावा सेव्ह केला जाते. धावा पळून घ्याव्या लागतील. फटका चांगला पाहायला मिळाला होता परंतु त्याच्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. शेराज सव्वा शेर मात्र आपण पाहतो या आशियनमध्ये अगदी सर्व खेळाडू जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. अगदी समर्पण त्यांचं पाहायला गेलं डेडिकेशन त्यांचं पाहायला गेलं तर संपूर्णपणे आपल्या संघासाठी दिलेलं असतं. अगदी उडी मारून हा चेंडू फील्ड केलाय. तब्बल 5 धावा सेव्ह केल्यात आपल्या संघासाठी. मात्र फटका खेळला जातो पुन्हा स्क्वेअर रिजन मध्ये. डीप रिजन मध्ये कोणताही खेळाडू तैनात नव्हता आणि त्या दरम्यान आपण पाहतो अगदी आज चौकार येतोय आणि या चौकारानिशी धावफलक. जाना 11 केंजळवाडी संघ आपण पाहतोय अगदी पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 17 धावा रचलेत. सर्व सह्याद्री क्रिकेट आशियनच्या पदाधिकाऱ्यांचं सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. सर्व प्रमुख मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. जे कोणी या स्पर्धेमध्ये उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी आपल्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्णपणे आपण पाहतोय संपन्न होते.
सर्वांना विनंती असेल आपण उपस्थित असाल त्यांनी मात्र व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि अगदी आपली प्रवेश फी देखील ज्याने ज्याने आपले संघ नोंदीत केलेत आपली प्रवेश फी देखील जमा करा आणि वेळेचं सहकार्य देखील करा विनंती असेल. हे एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय अगदी 4 ओव्हरच्या मॅचेस देखील आपण पाहतोय. सर्व टीम्सना याचा फायदा हो यासाठी आयोजक वर्गांच्या माध्यमातून हा एक निर्णय घेतला जातो की 4 ओव्हरच्या मॅचेस खेळू आपण. अगदी आपण पाहतोय आपला हक्काचा आणि अभिमानाचा सुदामा चषक पर्व पहिले अगदी सुदामदादा पवार आपण पाहतोय सातारा उद्योगरत्न यांच्या माध्यमातून संपूर्णपणे स्पर्धा स्पॉन्सर केले. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत अगदी त्यांचं देखील आगमन होणार आहे थोड्याच वेळामध्ये मैदानामध्ये आपण पाहतोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. फटका खेळलाय आता मात्र आउटफील्ड ओपन आपण पाहतोय अगदी फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन झाले. त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू देखील बॉर्डर वरती फील्ड केला जातोय आणि या दरम्यान धावफलकावरती एक धाव येते आणि एक धाव येत असताना धावफलक पुढे सरसावतोय 18च्या घरामध्ये. नवीन गोलंदाज पाहिलं तर डांगेष्टेवाडी संघाकडून संदीप आहे अराउंड दी विकेट. एक अँगल बनवण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय संदीपला फसवलंय. गतीमध्ये परिवर्तन करत असताना चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. या चेंडूवरती जकडून ठेवले रखडून ठेवले अगदी मात्र आपण पाहतोय फसवा चेंडू फेकी करत असताना फसवून टाकलं या चेंडूवरती बॅटर अनिल दादाला. अगदी हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव येत असताना येतोय अगदी गोलंदाज संदीप दादाच्या माध्यमातून टीम डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी. ओहो आता मात्र आपण पाहतोय वाईडची अपील केली होती वाईडसाठी मागणी होती एस पंचांनी ते देखील स्वीकार केले. वाईड चेंडू आपण पाहतोय अगदी या वाईड दिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर वाढली जाते म्हणजेच 19च्या घरामध्ये धावफलक पुढे सरसावलाय. घुटना टेकर तमाशा देख अगदी मात्र आपण पाहतोय हा चेंडू खासियत आहे आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं 6 धाव्यांसाठी. इट इज मॅक्सिमम आपण पाहतोय. आखू टप्प्याचा चेंडू अगदी थोडासा फसला गेला. एक चांगला चेंडू होता अगदी त्याच्यावरती हल्ला चढवायचा होता. एक धाव दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. धावा पळून काढल्या जातात 2 धावा पूर्ण झाल्यात. अगदी आमचे साथी समालोचक आपण पाहतो निलेश तथा सूर्यवंशी यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. राजधानी 11 पाबळवाडी संघ आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. अगदी या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 4 चेंडू पूर्ण 27 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल फटका खेळलाय अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या दरम्यान करत नाहीये चूक होतंय विकेटचं पतन. बजाव डीजे. या स्पर्धेमध्ये पुनरागमन केलं जात आहे. एक कमबॅक स्ट्रॉंगर आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून केला जातोय. आता मात्र फिट आहेत अगदी मात्र पुरेपूर आपण पाहतोय तंदुरुस्त असलेला खेळाडू गणेश स्ट्रायकिंग एंड वरती असतील. ओहो चर्चा केली होती त्या चर्चेला उदाहरण आणलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती आले आले आपण पाहतो षटकार घेतला जातोय. वेलकम डीजे.
धावा. 2 चेंडू पूर्ण ज्योतिरामला पाहतोय आपण. या संघाचा एक महत्वाचा गोलंदाज आहे जो मात्र लीड करत असतो गोलंदाजी युनिटला. आता मात्र त्याच्या माध्यमातून विकेट प्राप्त केली जाते. त्याच्या स्पेल मधील पहिली विकेट असेल. पंचांचं बोट आकाशाकडे जाते म्हणजे बॅटर नवनाथ दादांना माघारी जावं लागेल. या संघाला बसतो दुसरा झटका नवनाथ दादांच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅटर निलेशला पाहतोय आपण. स्टॅकिंग एंड वरती फलंदाजी करणार असेल. अगदी मागील चेंडूवरती पाहायला गेलं तर बॅटर बाद झाला. त्यानंतर पण पाहतोय अगदी निलेश देखील आलाय. तीन चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 35 धावा पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर निलेश देखील आपण पाहतोय. ज्योतिरामने या ओव्हरमध्ये थांबवून ठेवलंय पुरेपूर. नॉस्टॅक एंड वरती गणेश दादा आहेत. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा ज्योतिराम स्वतः आलाय. फॉलो थ्रू मध्ये होतंय विकेटचं पतन. सलग 2 विकेट प्राप्त केले जातं. आता मात्र ऑन हॅट्रिक वरती असेल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पटकावली जाईल का ज्योतिरामच्या माध्यमातून होय पाहावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय चैतन्य. अगदी चैतन्य बहारावं लागेल आपल्या संपूर्ण टीम मध्ये. थोडंसं शांततेचं वातावरण झालंय. संपूर्णपणे गोटा पाहिला. संपूर्णपणे डकआउट पाहिला केंजळवाडी संघाचा. एस यष्टा गोल ऑन हॅट्रिक वरती होता आणि हॅट्रिक प्राप्त केली जाते गोलंदाज ज्योतिरामच्या माध्यमातून. होय चर्चा झाली होती. महत्वपूर्ण गोलंदाज आहे. त्याने मात्र महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. हा देखील उद्याच्या दिवसामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल नक्कीच होणार आहे. हेच आपण पाहतोय अगदी या सोशल मीडियावरती व्हायरल करणार आपलं एक हक्काचं पेज पाहतोय. अर्थातच चॅनेलला श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून संपूर्णपणे स्पर्धा कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते. सेव्ह करून युट्यूबवरती अपलोड देखील केले जातात. हा देखील व्हिडिओ आपण पाहतो युट्यूबवरती अपलोड केला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक जी मात्र घेतली जाते गोलंदाज ज्योतिरामच्या माध्यमातून. अगदी पहिल्याच स्पेल आपला फेकी करत होता. त्या दरम्यान आपण पाहतो 3 विकेट्स अगदी लागोपाठ सलग म्हणजे आपण पाहतो संपूर्णपणे टीमला नेस्तनाबूत केलं जात आहे. 5 चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 35 धावा. कृष्ण दादांना आपण पाहतोय एक अनुभवी फलंदाज देखील असतील. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नकारात्मक फेकी करत असताना वाईड येतोय. अगदी वाईट चेंडू असणार आणि या वाईडनेशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर 36 आकड्यावरती रूपांतरित झाले, कन्वर्ट झाले. शेवटचा चेंडू आहे गोलंदाज ज्योतिराम टू बॅटर कृष्ण दादा. ही 2 धावा आपण पाहतोय दुखापतग्रस्त आहेत. अजून देखील त्रास होतोय परंतु या 2 धावा घेणं खूप महत्वाचं होतं. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवायची होती आणि या 2 धावा घेत असताना तिसरं षटक संपलं जात आहे आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 38 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र शेवटचं षटक आहे. थोडंसं स्पीडअप घ्या विनंती असेल. शेवटचा गोलंदाज या धावत यायचा आहे.
पाडेकरवाडी ग्रामस्थ आपण पाहतोय मुंबई अध्यक्ष अर्थातच मान्य सन्माननीय आदरणीय श्रीमान शंकरजी बळवंतजी पवार साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत होत आहे. साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. समाजसेवक अर्थातच आपण पाहतोय समाजाची सेवा अतिशय चोखपणे पार पाडली जाते. अर्थातच शरदजी पवार साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जातं या स्पर्धेमध्ये. जाऊयात मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 2 चेंडू पूर्ण. शेवटच्या ओव्हरमधील अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल उतेकर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. उपरती विकेट विशाल उतेकर, समोर मात्र गणेश दादा असतील. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, आकाशाला गवसणी घालून आलाय. त्या दरम्यान स्वतः वैभव उतेकर आहे. होय होते, चूक होते, गपलत अगदी मात्र चूक होते. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय या चेंडूवरती येते का एक धाव, एकच धाव येते. तर मात्र कृष्णदादांना स्ट्रायकिंग एंड वरती थांबावं लागतं. एकच धाव फक्त आपण पाहतोय. एकोणचाळीस धावा, 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू देखील शिल्लक आहेत. अगदी या 3 चेंडूवरती काय होईल, मोठे फटके येतील का? परंतु आतापर्यंत स्ट्रॅटर्जी पाहायला गेली डांगेष्टीवाडी टीमची तर गणेश दादांना जेवढ्या जास्त काळ नॉस्ट्राइक एंड वरती ठेवलं जाईल तेवढं ठेवलं जातं. ही स्ट्रॅटर्जी असेल, प्लॅनिंग असेल. हो, सन्मान दिला जातोय फॉलो थ्रू मध्ये. बॅटर बाद म्हणजे कृष्णदादांना माघारी जावं लागेल. नवीन बॅटर धावत यायचं मैदानामध्ये लगेचच या. आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय बाबळवाडी विपक्ष टीम मालोशी संघ. गट क ग्रुप सी मधील पहिली मॅच असेल. बाबळवाडी राजधानी 11 बाबळवाडी विरुद्ध मालोशी 11 मालोशी. दोन्ही संघांनी तयार राहायचं. संघ कर्णधारांनी या इनिंग अखेरीस टॉस का बॉस मध्ये येऊन टॉस करून जायचं आहे, याची देखील नोंद घ्या. हो, चांगला एपट पाहायला मिळालाय. याच्यावरती येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 41 वरती. अजून देखील 1 चेंडूचा खेळ शिल्लक. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी चेंडू मात्र खूप वेगाने गेला होता. त्या दरम्यान आपण पाहतोय लोवर कॅच होते, जी मात्र पकडणं शक्य नसतं. परंतु एक चांगला वेल टेक आपणास पाहायला मिळाला. धावा मात्र 2 सेव्ह केले आपल्या संघासाठी वैभवच्या माध्यमातून. डेडिकेशन अशी गोष्ट आहे जी मात्र आपण आपल्या माध्यमातून संपूर्णपणे दिली तर नक्कीच एक चांगलं यश मिळत असतं, याची देखील नोंद घ्यायची. आता मात्र समोरच्या दिशेने धावत आलाय, चौकार येतोय. अगदी या चौकारानिशी आपण पाहतोय शेवट केला जातो या इनिंगचा बॅटर गणेश दादांच्या माध्यमातून. 45 धावा धाव फलकावरती रचले गेलेत आणि 46 धावांचं आव्हान असेल टीम डांगेष्टीवाडी संघाला. अगदी आपण पाहतोय बाबळवाडी राजधानी 11 बाबळवाडी विपक्ष मालोशी संघ, या दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस केला जाणार आहे. विनंती असेल डांगेष्टीवाडी संघ थोडंसं स्पीडअप घ्या, मैदान खाली करायचं आहे आणि टीम मध्ये एंटर करेल जाना 11 केंजरवाडी संघ. कॅप्टन अँड कंपनी थोडंसं स्पीडअप घ्या, सहकार्य करायचंय. जाऊया आता टॉस का बॉस मध्ये. थँक्यू. हॅलो, लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे केंजरवाडी संघ. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहतोय टॉस का बॉस मध्ये मान्यवरांच्या शुभ असते. स्पिन दी कॉइन मागणी असेल बाबळवाडी संघाची.
टेल कॉल आहे अगदी टेल आपण पाहतोय टॉस विन होतोय टीम राजधानी 11 पाबळवाडी संघ अगदी आपण पाहतोय टॉस विन झाल्यात आपला महत्वपूर्ण निर्णय काय असेल या महत्वाच्या मॅच मधील आम्ही क्षेत्ररक्षण चॉईस करू. क्षेत्ररक्षण निवडण्याचं मुख्य कारण काय आहे कारण असं काही नाही पण पिच असं बॉलिंग लाईनसाठी चांगले आहे त्यामुळे केंद्रवाडी संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. अगदी आपण पाहतोय खेळपट्टीची मदत मिळते गोलंदाजांना आपण पाहतोय सकाळच्या माध्यमातून अगदी तेच तुमच्या माध्यमातून ऑब्झर्व केले निरीक्षण केले या कारणास्तव प्रथमतः गोलंदाजी बेस्ट लक असतील तुम्हाला देखील आता मात्र आपण पाहतोय मालोशी संघ आपण प्रथमतः फलंदाजी करणार आहे किती धावा रचल्या जातील आपल्या माध्यमातून स्कोर कमीत कमी 70+ असणार आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू. 70+ धावा रचणं समोर मात्र आपण पाहतोय वेगवेगळ्या पद्धतीचे अतिशय महत्वपूर्ण त्यांच्याजवळ देखील गोलंदाज आहेत त्यांच्याजवळ या त्या भेदक मारायला तोडण्यासाठी आपल्याजवळ एक महत्वाचा बॅटर कोण आहे त्यात युवराज आहे, अजित आहे, समाधान आहे, अजून बाकीचे पण आहेत सगळे. अगदी यांच्या आपण पाहतोय स्वबळावरती आपण 70 धावा रचल्या जातील बेस्ट लक तुम्हाला देखील असतील जाऊयात चालू सामन्याच्या दिशेने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे आहे केंद्रवाडी संघ. धन्यवाद ओव्हर दी कॉम्बॉक्स आपण पाहतोय महेश सरांसमवेत जोडलो जाणार आहोत. थँक्यू आकाश सर. लेट्स प्ले वैभव स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला सचिन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अगदी गोलंदाज नवनाथ दादांना देखील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असतील ओव्हर दी विकेट पहिली ओव्हर असेल सामना चालू करायचा आहे विनंती आहे स्पीडअप घ्या कोणताही वेळ घालवू नका एक्स्ट्राचा वेळ घालवू नका पंच विनंती असेल छोटू सर लगेच सामना चालू करून घ्यायचा आहे यानंतर होणारी मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचे अगदी राजधानी 11 पाबळवाडी संघ त्यांच्या समवेत मालोशी संघ दोन्ही संघांनी तयार राहायचे आहे ग्रुप सी मधील पहिली मॅच असेल तर मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय या दुसऱ्या इनिंग मधील फेकी केला जातोय अगदी मात्र आपण पाहतोय पूर्वार्ध संपला उत्तरार्धाला सुरुवात झाली गद्य संपला पद्याला सुरुवात झाली अगदी मात्र आपण पाहतोय मराठी भाषेमध्ये बोललं जातं पहिला चेंडू समोर वैभव उतेकर फटका ऑफ साइडला खेळायचा होता कव्हर रिझन मध्ये खेळायचा होता वेगाने मात्र बीट केलं जात आहे पहिला चेंडू निर्धाव येतोय नवनाथ दादांचा आपण पाहतोय सर्व संघांची पराकाष्ठा चालली आहे मेहनत चालली आहे ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे एक महत्वपूर्ण चषक आहे सह्याद्री क्रिकेट आशिल मधील म्हणजे सुदामा चषक जे मात्र आयोजित केलं जाते अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सातारा उद्योग रत्न दानशूर व्यक्तिमत्व अध्यक्ष आणि सहसंस्थापक सुदामा सनशाईन स्कूल तारळे आणि सुदामा चॅरिटी फाउंडेशनचे आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून हे चषक आयोजित केले जाते ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि या स्पर्धेवरती प्रत्येकाला नाव कोरायचं प्रत्येक संघाला नाव कोरायचं त्यासाठी मात्र सर्वांची धडपड चालू आहे पाडेकरवाडी गावचे ग्रामस्थ आपण पाहतोय अगदी मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान वसंतजी पवार साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत होतंय साहेब आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे फटका आलाय पहिले 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मोठा एक धमाका आपण पाहतोय जो मात्र निघून जातोय सरळ 6 धाव्यांसाठी येतोय मॅक्झिमम आणि या 6 धावेने धाव फलक आता मात्र आपण पाहतोय ओपन होत आहे आणि 6 धावा आपण धाव फलकावरती आपण पाहतोय वैभवच्या बॅट मधून येत असताना लगावल्या गेल्यात अगदी एवढं मोठं आयोजन नियोजन करणं सहआयोजक आपण पाहतोय श्री वाघजाई देवी क्रिकेट टीम पाडेकरवाडी संघ सहसहजी शक्य नसतं परंतु ग्रामस्थांचा हात पाठीशी असेल तर सगळं काही शक्य आहे आणि अगदी मात्र आपण पाहतोय सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा आयोजित केली जाते पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे जाळं विणलं होतं जाळ्यामध्ये फसवले गेलंय एक मोठा मासा गळाला लागतोय म्हणजे वैभव उतेकर बॅक टू दी पेवेलियन आता मात्र डगआउटचा रस्ता त्याने धरलाय होतंय विकेटचं पतन चौथ्या चेंडूवरती ही विकेट गमावली जाते 4 चेंडू पूर्ण झाले संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा एका जागेवरती कोणी येऊ नका पंचांच्या माध्यमातून कळवलं जात आहे थोडंसं स्पीडअप घ्या नवीन बॅटर देखील मैदानामध्ये विशाल उतेकर करण जोशी टीमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे
तर मात्र एक बंधू मैदानाच्या बाहेर गेलाय, दुसरा बंधू मैदानामध्ये आलाय. वैभव बाहेर जात असताना विशाल मैदानामध्ये आलाय. अगदी विशालने गोलंदाजी चांगली केली होती, आता मात्र तशीच फलंदाजी करावी लागेल. 70-70 ब्रँडच्या बॅट्स यूज केल्या जातात. अगदी एक ब्रँडेड आपण पाहतोय. ओहो, फटका चांगला आपण पाहतोय. फ्लिक फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो दुसरी विकेट प्राप्त केली जाते. अगोदरच्या चेंडूवरती छोट्या भावाला आणि या चेंडूवरती मोठ्या भावाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय गोलंदाज नवनाथ दादांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी राहिले. 5 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी. मात्र शांताराम दादा मैदानामध्ये गेलेत. संघ थोडंसं अडचणीमध्ये सापडला गेला. या अडचणीमधून बाहेर कोण काढणार आहे संघाला. यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय पाबळवाडी विपक्ष मालोशी संघ. एका बाजूला आपण पाहतोय पाबळवाडी संघ तयार होतोय, दुसऱ्या बाजूला मालोशी संघ तयार होतोय. अगदी ही देखील मोठी लढत असेल या स्पर्धेमधील. शेवटचा चेंडू आहे ऑन हॅट्रिक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर असेल का. धावा पळवून घ्यायचे असतील अगदी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक धावतोय त्या दरम्यान आपण पाहतोय एके धावत होता, परंतु त्या दरम्यान चेंडू विजय झालाय. म्हणजे त्या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 4 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. टीम डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी. दुसऱ्या षटकासाठी 5 रन केलं जाते. अर्थातच आपण पाहतोय संघाचा वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, ग्रेटेस्ट ऑलराऊंडर अनिल दादाला आपण पाहतोय. ओहो, हा चेंडू निर्धाव येतोय. शफल झालाय, बॅटर शफल झालाय. अगदी मात्र आपण पाहतोय नवीन नियमानुसार हा चेंडू निर्धाव येणार. छोटू सरांच्या माध्यमातून चेंडू निर्धाव येतोय. अगदी पहिला चेंडू पूर्ण झालाय. दुसऱ्या चेंडूचा खेळ अगदी सुरू होतोय. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग घ्यायची विकेट किपर त्या दरम्यान चतुर चालाक आहे. या चेंडूवरती देखील येत नाहीये कोणतीही धाव. हा चेंडू मात्र वाईड असणार आहे. अगदी मात्र आपण पाहतोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून डिलिव्हर होतोय. हा चेंडू वाईड असेल. अगदी आज चौकार आपण पाहतोच खेळले रिझन मधून फटका खेळत असताना चौकार खेचला जातोय आणि हा चौकार येतोय. अगदी या चौकारानिशी धावफलक पुढे सरसावणार आहे. हो, आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय खूपच उजव्या एसटीच्या बाहेरून फेकी केला जाणारा चेंडू पुन्हा एकदा वाईड असेल. अगदी या वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 वरती जाऊन पोहोचले. चेंडू पाहायला गेले तर 3 पूर्ण झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हो, फटका चांगला खेळला जातोय. बैठा फटका आहे. अगदी गुडघा जमिनीवरती टेकून फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळत आहे. फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. थेट आपण पाहतो नॉस्ट्राईक एंड वरती डीप स्क्वेअर एक रिझन वरतून फेकी केले. काय ताकद असेल. हो, हा चेंडू मात्र चांगला फेकी केला जातोय. ह्या चेंडूवरती पूर्णपणे रोखून ठेवला जातोय. हा चेंडू निर्धाव येतोय. पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 17 धावा. 46 धावांची पाठलाग करत असताना एक चांगला धावफलक देखील आपणास पाहायला मिळतोय. हा चेंडू येतोय निर्धाव. 5 चेंडूंचा खेळ संपला गेला तर मात्र शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधील आपण पाहतोय.
लास्ट डिलिव्हरी असेल जी मात्र फेकी केली जाईल. थँक्यू. माफी असावी. षटक संपलंय. सतरा धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी. आता मात्र तिसरं षटक कोण येणार आहे गोलंदाज? स्पीडअप घ्या. विनंती आहे. चर्चा कमी करा. कृती जास्त करा. विनंती असेल. गणेश दादा आलेत. तिसरा गोलंदाज असतील टीम केंजळवाडी संघाकडून. वाईट चेंडू आहे. अगदी एक अतिरिक्त धाव असेल आणि अतिरिक्त धावेनिशी धाव फलकावरती आपण पाहतोय बदल घडला जातोय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 18 धावा. चेंडू मात्र कोणताही पूर्ण झाला नाहीये. हे षटक खूप महत्वाचं असेल. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघांसाठी. या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या देखील लागतील टीम डांगेष्टेवाडी 11 संघाला. बैठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. जाणून घेतलं. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडंसं आपण पाहतोय गती कमी केली आणि थोडंसं फसवून टाकलं देखील. हा चेंडू देखील निर्धाव येतोय म्हणजे पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. गणेश दादांना आपण पाहतोय टीम केंजळवाडी संघाकडून असतील एक तिसरा गोलंदाज आहे. तिसऱ्या षटकासाठी त्यांना पाचारण केलं होतं. अगदी अगदी जज करता आला नाही. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता चेंडूपासून. अगदी त्या दरम्यान चेंडू जमिनीवरती येऊन पडला गेलाय. म्हणजेच आपण पाहतोय या चेंडूवरती धावा येत आहेत 2 आणि या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 20 धावा. टीम ढफळवाडी संघाचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मात्र आपण पाहतोय होते विकेटचं पतन. एक चांगला खेळाडू आपण पाहतोय तंबूच्या आसराला जाऊन बसेल. एक चांगली झेल देखील पाहायला मिळेल. ज्योतिराम आपण पाहतोय जो मात्र फलंदाजीसाठी गेलाय. तीन चेंडू पूर्ण झाले. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले 20 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र नवीन बॅटर ज्योतिराम ज्यानं मात्र चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र आपण पाहतोय त्याला फलंदाजी करावी लागेल. फलंदाजीमध्ये देखील त्याला प्रदर्शन चांगलं करावं लागेल. अगदी मात्र आपण पाहतोय ज्योतिरामला शेवटचा आशेचा किरण असेल डांगेष्टेवाडी संघाचा. 46 धावा चेस करत असताना थोडंसं बॅकफुटवरती धाडलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असेल चूक घडली जाते आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक तर धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. दुसरी देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावणार आहे. संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू मात्र खूप महत्वाचे असतील. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके झाले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होणार आहे. पुढे येऊन सरसावून फटका खेळत असताना गॅप शोधून काढला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू विजय होतोय. या चेंडूवरती आलाय चौकार आणि या चौकाराची धाव फलक आता मात्र 26 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. अगदी डगआउट देखील आशा लावून बसलाय ज्योतिराम जवळ. या चेंडूवरती काय घडणार आहे? या चेंडूवरती काय बिघडणार आहे? गोलंदाज आपण पाहतोय गणेश दादा देखील दुसऱ्या बाजूने पुरेपूर प्रयत्न करत असताना चेंडू हवेमध्ये. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर आहे. या दरम्यान 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कॉल असेल. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत म्हणजे या 2 धावेने धाव फलक 28 वरती जाऊन पोहोचेल. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 18 धाव्यांची गरज आहे. डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी संघाला या 18 धावा कोण डिपेंड करेल? केंजळवाडी संघाचा गोलंदाज कोण असणार आहे शेवटचा गोलंदाज?
थोडंसं स्पीडअप घ्या. अगदी विचार करणारी गोष्ट असेल, परंतु खूप सारा वेळ वाया घालवू नका विनंती आहे. चौथा गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट तो मात्र शेवटचं षटक हाताळणार आहे. टीम केंचळवाडी संघाकडून निलेश जर्सी नंबर 03. समोर मात्र बॅटर आपण पाहतोय शांतारामन, त्याच्या समवेत ज्योतिराम आपण पाहतोय. 7 चेंडूमध्ये 18 धावेची गरज आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, पुढील फेरीमध्ये आपण पाहतोय एंटर करायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल, तर हा सामना विजय होणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी मात्र या 18 धावा चेस कराव्या लागतील. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. अगदी याच्यावरती धावा किती सीकेएस केलाय, चेंडू फेड केलाय, फेकी थोडीशी चुकली आहे. त्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. अगदी या 2 धावा येत असताना धाव फलकावरती बदल काढला जातोय. 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. अगदी प्रेशर मधील मॅच आपण पाहतोय, दडपणामधील मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघांदरम्यान रंगली जाते, मैदानावरती रंगवली जाते. एका बाजूने निलेश आहे तर दुसऱ्या बाजूने शांताराम आहे. फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा दूर असेल, 1 बाउंड चेंडू फील्ड करतोय. त्या दरम्यान एक तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. फेकी देखील चांगली पाहायला मिळालाय, थेट विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. म्हणजेच 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आता मात्र 4 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो एंटर करू शकते टीम डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी. हा मोठा फटका कोणाच्या बॅट मधून येणार आहे? शांताराम की ज्योतिराम, ज्योतिराम की शांताराम? फुल टॉस चेंडू, हा चेंडू खूप महत्वाचा होता. अगदी आपण पाहतोय हा चेंडूवरती 1 धाव येते, परंतु आता 3 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. स्टॅकिंग एंड वरती ज्योतिराम असणार आहे. ज्योतिराम देखील हे करून दाखवू शकतो. अगदी तो देखील तेवढा कॅपेबल आहे, तेवढी क्षमता देखील त्याच्यामध्ये आहे. 3 चेंडूमध्ये 13 धावा, 2 मोठे फटके, एक एकेरी धाव जी मात्र रचली जाईल का ज्योतिरामच्या बॅट मधून? फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावत गेलाय, करत नाही कोणती चूक, होतंय विकेटचं पतन. म्हणजे मॅच मध्ये पुरेपूर पकड ठेवली जाते. 2 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 13 धाव्यांची गरज आहे. मात्र नवीन बॅटर नितीन दादा मैदानामध्ये 2 चेंडूमध्ये विजयासाठी 13 धाव्यांची गरज असेल. संजय दादा आपण पाहतोय. दोन चेंडू विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. संजय दादांना आपण पाहतो स्टॅकिंग एंडवर. फटका खेळलाय सरळ दिशेने, क्षेत्ररक्षक असणार आहे. त्या दरम्यान होय चेंडू पकडला जातोय. नितीनने मात्र चेंडू पकडलाय. अगदी मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती फक्त एक एकेरी धावेत. एक चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. यानंतर होणारी मॅच पाबळवाडी विपक्ष मालोशी तयार राहायचंय. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल नितीनच आहे. त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. विजय प्राप्त केला जातोय. अर्थातच आपण पाहतोय टीम केंजळवाडी संघाच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त केल्याने पराजयाला सामोरं जावं लागले. थोडंसं प्रयत्न करत असताना मागे राहिली टीम म्हणजेच अर्थातच आपण पाहतोय डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी. आपला देखील सन्मान करणं गरजेचं आहे. अगदी आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील सन्मान केला जाणार आहे. आयोजक वर्गांच्या माध्यमातून, सुदामा चषकच्या माध्यमातून आपला देखील